मस्त असं सूर्याचे किरण बघा काय भारी वाटतायत. आपण हे बघा लेणी, ज्या ज्या महाडच्या लेणी होत्या वरती आहेत त्या लेणी, तिथे आम्ही आलो. काय सीन आहे बघा, एक नंबर सीन वाटतंय. इकडे डोंगर फुल हिरवगार. गुड मॉर्निंग गाईज, नवीन अशा व्हिडिओ मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तर आज आहे सॅटरडे 31 ऑगस्ट आणि आज मी चाललो आहोत न्यू अशा राईडला. एक मोठी राईड आहे जी अराउंड 2 दिवसाची आय थिंक आहे. सॅटरडे संडेची राईड केली आपण या अरेंज आता. तर आता मी चाललो आहोत आपण कोकण साईडला, कोकण फिरायला चाललो आहोत. त्या साईडचा आता गणपती येणार आहेत, गणपती बाप्पा येणार आहेत, मग त्यासाठी आपण आज तिकडे चाललो आहोत. नवीन राईड, त्या साईडला रस्ते वगैरे कसे आहेत ते बघायचं, काय काय आपल्याला एक्सप्लोअर करता येतं तेवढं करून घ्यायचं. तर आपण आता चाललो, मेन आपला टार्गेट आहे कोकण एक्सप्लोअर करायचं आहे. तर स्टे ट्यून राहा आणि आपण चांगले व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करू. तर आपला फर्स्ट मीटअप आहे आपला ठरलेला पॉइंट वाशीमध्ये. तिकडे आपल्याला अमित आणि जुबेर भेटतील. तर आता वाजले 4 सकाळचे. आपण खूप अर्ली मॉर्निंग निघालो आहोत, कारण आपल्याला खूप लांब जायचं आहे म्हणून आपण जरा लवकर निघालोय. आपल्याला खूप काही एक्सप्लोअर करायचं आहे कोकण साईडचं. तर भेटू आपण फर्स्ट मीटअप पॉइंटला, तो आहे वाशीमध्ये. तर चला, तर आता आपण वाशीमधून मीटअप आपला झालेला आहे. तिकडे अमित, इकडे जुबेर आणि इकडे आपली बाईक. तर आपण आता राईडला सुरुवात करतोय. तो चलो, लेट्स गो पब्लिक. अरे होतंय का नाही तुझं? तर आपण चाललो आहोत मोठी राईडला. चल चल. राईडला सुरुवात केली आणि पावसानं पण सुरुवात केली. त्यासाठी रेनकोट घालण्यासाठी थांबलो होतो. तर रेनकोट वगैरे घातले, रेनकवर, आणि पाऊस गेला. पाऊस पण मजा घेतोय आपली. जेव्हा रेनकोट घालत नाही तेव्हा येतो, आणि रेनकोट घातलं तर पाऊस गेलेला आहे. तेवढ्यातच तिथे गेले 15 मिनिटं, तेवढ्यात पनवेल मध्ये पोहोचलो असतो आपण. सो काय नाही, पाऊस येत जातो, आपण आपली राईड करायची, हेच मजा घेत जायची आपल्याला पावसाची. ऊन पाऊस करत. तर आता वाजले 5:26 झाले आणि आम्ही अजून इथेच 4 वाजता निघालो होतो. 1 तास झाला अजून मुंबईच्या काय बाहेर पडलोच नाही अजून. चल जाऊ पुढे, भेटू आता डायरेक्ट पनवेल मध्येच. सुप्रभात मित्रांनो, मस्त आज सकाळ झालेली आहे. आपण आता पोचलो आहोत आता कर्नाळ्याच्या पुढे. छोटासा टी ब्रेक घेतला. आधीच बनवला नाही व्हिडिओ, कारण खूप अंधार होता, त्यामुळे काय विजिबिलिटी येणारच नव्हती. सो आता आपण कर्नाळ्याच्या पुढे घाट उतरून पुढे आलो. थोडासा चहा पिला, फ्रेश झालो आणि आता आपला राईडला सुरुवात परत केलेली आहे. वातावरण छान आहे, पाऊस येतोय मध्येच जातोय, त्यामुळे थांबावं लागतंय, व्हिडिओ स्टॉप करून परत प्ले करावं लागतंय. तर आता आपण जाणार फर्स्ट कशेडी घाट.
कशेडी घाटामध्ये जाऊन आपण थोडं एक्सप्लोर करू. तर ह्या रायला खूप काही भेटणार आहे आपल्याला बघायला. कोकण दर्शन करायचं सर्व आपण. मेन पॉइंट जेवढे कव्हर होत आहेत तेवढे करून घ्यायचे. जिथपर्यंत जाता येईल तेवढं आपण जायचं आहे. तर तुम्हाला मागचा व्हिडिओ कसा वाटला? व्हॉइस मुळे खूप बेकार वाटत आहेत व्हिडिओ. व्हॉइस क्लिअर जात नाहीये. त्याचा मी आता ट्राय करतोय लवकरच व्हॉइस माईकचं जुगाड करतोय. आता थोडा हा चेंज केलेला आहे माईक. तर यामध्ये कसा व्हॉइस येतोय तर नक्की कमेंट करून सांगा. अरे मागच्या ब्लॉग मध्ये ना खूप आवाज खरखरत होता एवढा की काय थोडं समजतच नव्हतं काय बोलतोय ते. तरी पण आता काय टाकला होता व्हिडिओ. या ह्याला तरी चांगला येऊ दे व्हॉइस. आता मी एअरफोन लावलाय त्याच्यावरती व्हॉइस देतोय. बघू आता याचा कशी व्हॉइस क्वालिटी येते ते. वाजले आहेत 6:45. ट्रॅफिक नाहीये, मस्त रोड खाली आहे. गाडी रेमटवायची आपण. मस्त असं सूर्याचे किरण बघा काय भारी वाटतायत. असं मस्त सकाळ सूर्याचे किरण असे पडतायत बघा. आणि तिकडे ढगाची चादर अशी पसरलेली आहे पूर्ण डोंगरावर. का नजारा भारी वाटतो. आणि रोड पण आतापर्यंत मस्त आहे. फुल गाडी रेमटवले 70-80 आणि सर्व हिरवं हिरवं घाट आणि तिकडे डोंगरची चादर. तो सीन भारी वाटतो. त्या डोंगरावरती धुके पसरले. तर रोड पण भारी, राईड पण भारीच करू आपण. बघू कुठपर्यंत रोड चांगला भेटतो आपल्याला. आता आपण आतापर्यंत आपण देवळीला आलोय. देवळी गाव आहे हे जे हा एरिया तो देवळी गाव आहे. तर आपल्याला अजून खूप लांब जायचं आहे. आता वाजले 7. आपण नाश्ता करायला कुठे थांबणार ते अजून डिसाईड नाही झालं. जिकडे मन होईल तेव्हा थांबू. भूक लागेल तेव्हाच. जोपर्यंत भूक नाही लागत तोपर्यंत गाडी स्टॉप नाही करायची. तोपर्यंत चालवायची. म्हणजे किती जाऊ, किती किलोमीटर जाऊ दे. जब तक पेट में कौवा नहीं चिववा ऐसा ओरडाएगा बोलेगा मला भूक लागली तब तक रुकने का नाही. बघा के रहने का. नुसतं असं पळवायची. बघायचं काय भेटतं का. रोड मस्त आहे आतापर्यंत तरी. कुत्र्याचे पाक आतडे बाहेर आलेत. कसे चालवतात रे ते. काय बघा भेटलं सकाळ सकाळी. छोटासा घाट लागला इथे. आपण आता आहोत ते पालीच्या पुढे आलो आणि त्याच्या पुढे एक छोटासा घाट. त्या घाटामध्ये काम चालू आहे. वन साइडचं पूर्ण घाटाचं काम चालू आहे. तर तुम्ही गणपतीला येणार असाल तर या रोडनी. तर या रोड तर आहे वन साइड चांगला. वन साइड काम चालू आहे. एक साइडचं काम झालेलं आहे कम्प्लीट. रोड तसा चांगला आहे. थोडं मध्ये पॅच काही खराब आहे तिथं काम चालू आहे तिथेच. तरी आतापर्यंत रोड चांगला आहे, मस्त आहे. रेमटवली गाडी. या घाटामध्ये हा कोणता घाट आहे आयडिया नाहीये. या घाटाचं काम चालू आहे रोडचं. तर राहायला मजा आलेली आहे.
पालीमध्ये पालीचा पण रोड चांगला बनवला पालीपर्यंत. तिथून थोडासा खराब होता एक पॅच. हा घाट आता संपला, छोटासा घाट होता तो. तर आपण आता पोहोचलो आहोत कोलाड मध्ये. हे आहे कोलाड, कोलाड सिटी. इथे पण रोडचं काम चालू आहे. अजून काही काम झालेलं नाही. इकडे काम चालू आहे, बंद आहे, बंदच आहे. डॉग दादा साईड वा. लास्ट टाइम आलो तेव्हा पण काम चालूच होतं, ते का अजून झालंच नाही, बंदच दिसतंय काम. कब होगा ये रास्ता? 10 साल हो गया रास्ता बन रहा, अभी तक हुआ ही नहीं. इकडून आहे का? इकडून आहे च्या गावात. इकडे काय अजून काम झालंच नाही. इथून पुढे वाटतं रोड खराब आहे अजून तरी. मानगाव पर्यंत मला वाटतं असाच रोड आहे. लास्ट आलो तेव्हा तसंच होतं, मानगाव पर्यंत रोड खराबच होता कोलाड पासून. बघू कुठपर्यंत भेटतो. खराब रोड, चांगला रोड. आपण रोड एक्सप्लोर करायला तर रोडच करू आपण. गाडी कशा मध्येच बसल्यात रस्त्यात. अजून इकडे काम बाकी आहे, खोदून ठेवलंय पण काम स्टॉप आहे. बघा मशीन आहे पण स्टॉप आहे ती. कामच कोण दिसत पण नाही, काम बंद आहे. चलेगा कोलाड या कोलाड तालुका हा. आता आपण आलो आहोत महाड इथे. इकडे पण अजून काम काय रोडचं झालेलं दिसत नाहीये. महाड मध्ये अजून काहीच काम नाहीये झालेलं. ब्रिज फक्त बांधलाय, फक्त पिल्लर उभा केलेत, बाकी काही काम नाही. इकडे थोडी रोडची कंडिशन आहे जशी तशीच आहे, काही अपडेट नाहीये. आणि त्या तिकडे ना लेण्या आहेत पुढे. एक मी आलो होतो लास्ट 2 वर्ष आधी महाडच्या लेण्या, जेव्हा मी नवीन बाईक आपली नवीन आली होती तेव्हा मी माझा मित्र आलो होतो, दोघच असंच फिरत. कुठे फिरायला म्हणून आलो होतो, असंच फिरत फिरत. मस्त लेण्या आहेत, प्राचीन बुद्धांच्या लेण्या आहेत. खड्डे. इकडे काम अजून कंप्लीट नाही, नुसते ब्रिजचे पिल्लर उभा केले, थोडेफार झालेले आहे. खूप चिखल, एवढा घाण गाडी झालेत ना, बेकार. सर्व कपडे घाण, गाडी घाण, एवढा धुळा, माती उडते पूर्ण चिखल असा. पाऊस येतोय जातोय, येतोय जातोय, त्याच्यामुळं कंटिन्यू पाऊस पण नाही ना थांबत आहे. आपण हे बघा लेणी, त्या ज्या महाडच्या लेणी होत्या वरती आहेत त्या लेणी. तिथे आम्ही आलो होतो 2 वर्ष आधी. मस्त लेणी आहेत, बघण्यासारखं खूप काही आहे इथे. आपण आहोत आता गांधारली म्हणून गावाचं नाव आहे, ते इथे बघायला. रोड एकदम भारी होता, काय गाडी घेतली 100. मस्त असं आहे. आता आपण पुढे पोहोचू महाड गेट. काय आलं? रोड भारी आहे, गाडी पळवाय मजा आहे. ज्या लेण्या होत्या ना त्या बुद्धांच्या लेण्या, प्राचीन काळच्या मस्त लेणी आहेत, बघण्यासारखं आहे. आपल्याला तर मोठे
काय सीन आहे बघा, एक नंबर सीन वाटतंय. इकडे डोंगर फुल हिरवं गार आणि रोड रोड पण एक नंबर आहे. जसं महाड मध्ये एंट्री, महाडच्या आधी कुठलं गाव होतं, गोंदुर्ली मध्ये काहीतरी एंट्री, महाडच्या आधीच तिथून जो रोड चालू झालाय ना, मक्खन जसा रोड आहे. आता आपण गुंदूर चांदोली गुंतूर मध्ये आहोत. एक नंबर रोड आहे, जसा महाडच्या आधीपासूनच. आणि आतापर्यंत रोड तर आहे बरोबर. आता एवढे काही खड्डे लागले नाही, मध्ये मध्ये थोडेसे पॅच थोडेफारच आहेत. माणगाव सोडलं, पाली या ठिकाणी फक्त थोडस खड्डे आहेत. बाकी पर्यंत रोड एकदम मस्त आहे. बिंदास या तुम्ही आता मुंबई गोवा हवेला. आता आपण महाडच्या पुढे आहोत. चांदोली एक टोल नाका होता, त्याच्या पुढे आलोय. तो काय चालू नाही, बंद आहे. पण ग्रीनरी भारी वाटते. ऑफकोर्स आम्ही 90-80-90च्या स्पीडनीच आहोत. कुठे जायचंय अजून काय आमचं ठरलं नाही. जिकडे जाईल तिकडे मन होईल तिकडे फिरणार आहे. आपल्याला कोकण पूर्ण एक्सप्लोर नाही करता, जेवढं होईल तेवढं एक्सप्लोर करायचं आहे. तर अमित बाय पुढे, आपण मधी, आणि पाठी जुबेर. कधी पाठी पुढे पाठी पुढे. आता थोडी पावसाने विश्रांती घेतली आहे. इकडे पाऊस नाही, येऊन गेलाय. मध्येच येतोय, मध्येच जातोय. तर आता आपण थांबलो इथे एक व्ह्यू बघायला घाटामध्ये. आणि घाटामध्ये आल्यावर पाऊस पण चालू झालेला आहे. हा आहे व्ह्यू, मस्त असा पाऊस भरलेला. जुबेर बाय बघा कसे करतायत. कशेडी घाट कुठे शोधतोय आधी, दॅट्स व्हेरी छान. ठीक आहे, चला पुढे, चलो पुढे, अजून भरपूर जायचं आहे आपल्याला. तर आपण आहोत आता कशेडी घाटामध्ये. हा आहे कशेडी घाट. अजून काम चालू आहे घाटामध्ये, कशेडी घाटामध्ये. कशेडी घाट आपण आता उतरायला सुरुवात केली. मगाची समजली नाही, घाट कोणता आला तो. तर इथं थांबून बघितलं तर कशेडी घाट ते काय नाही, रोडचं काम चालू आहे अजून. सुरुवात आज जसा स्टार्ट झाला तसा पाहिजे. आईला हे ज्या भूमिका आप चुकून चालवते. त्या लोकांनी रेनकोट नाही घातला, रेनकोट काढला आणि भिजायला लागले. ठीक आहे, आपल्याला भिजायचं. जरा डेंजर होतं, पण एवढं पण काय वाटलं नाही.
टनल अजून या साईडचं काम चालू आहे. वन वे चालू आहे, अजून याचं काम चालू आहे. तर हा पण लवकरच चालू करतो. हा एक चालू केला आहे. त्या बोधग्यामध्ये थांबू नये. चल आज तो टनल मधून जाऊ बाबा. कोकणकरांसाठी चांगली गोष्ट आहे. हे जरा लवकर तरी थोडं कचेरी घाटामध्ये काम चालू आहे. आपल्या प्रॉब्लेम रोड एकदम क्लिअर आहे. कोल्हामध्ये आमदार पाली इंजिनियर पूर्ण पार्टचे कोल्हामध्ये काही बाकी रोड एकदम क्लिअर आहे. कॅमेरा गावात परत स्पीड झाली होती. डेंजरस, व्हेरी डेंजरस. बाईक याच्यामध्ये स्पीड होते. तो जाऊया. हो आता गाडी स्पीड झाली आपली. खूप स्पीड होते बाईक. कसं माहीत नाही. काही वाटतो अरे आता पण स्पीड झाली. माझी पण मेरा भी वॉबल हुआ गाड़ी. अरे एवढं साइड में पीछे ले थांब. गाड़ी वॉबल होता है. आमच्या गावात पाठी घे. नाही जाते ते तुटल. नहीं टूटेगा, मेरे को मालूम है कैसा. हाँ कुछ नहीं हुआ चल. ये थोड़ा डैमेज हो गया. क्या काय झालं ते तुटलं. बाकी इथं स्क्रॅचेस. आवाज आहे यहाँ पे गिरा. अरे हे घासलं आणि तो गार्डमुळे वाचलो. बिल्कुल लगा तेरे को. पैंट देख तेरा जरा. देखो निकल, रेनकोट निकल. नाही रे आत काय नाही झालेलं. तिकडे पाठी. हाँ पाठी. तू पाठीवर पडला. अरे स्पीड झाली. मी असं आलो एक साईडवर आलोय. लागलं नाही ना तुला. मला नाही लागलं.
पण पाठी नाही ना फाटली पॅन्ट? पाठी पण फाटली दोन. काय बोलतो? जा धावल्या पटाला. पाठी मोठं फाटलंय. मी तुम्हाला आवाज दिला. अबे किती स्पीड होते. आला के ना मैं इसके बाजू से आया एकदम बाजू. अरे हा आला ना पुढे, मी ब्रेक मारला. मैं हा अच्छा डायरेक्ट स्किट झाली. मागच्या ब्रेक मारला. हा शाबाश. मागच्या ब्रेक मारला. अरे पीछे मैंने ब्रेक भी नहीं मारा फिर भी मेरा गाड़ी वॉबल हुआ ना. अरे माझी आता किती कंट्रोल केली. दुसरं काय झालंय का बघून घे बारके. तेच बघतोय. आता काय माहित नाही पडत थोड्या वेळाने माहिती. तर आपण गच्ची कशेडी घाट कंप्लीट केला आहे, पण इथं आपली बाईक स्लिप झाली होती. टनलमध्ये खूप माती आहे आणि खूप चिखल आहे, त्यामुळे बाईक स्लिप होत आहे. तर येताना जरा सांभाळून या. 10-20च्या स्पीडला पण बाईक स्लिप झाली. आपली थोडी ब्रेकिंग केलं त्यामुळे बाईक डायरेक्ट स्लिप झाली. आपण डायरेक्ट क्रॅश. तो येताना सांभाळून या. गाडीला काय झालं नाही, फक्त आपलं इंडिकेटर तुटलं आपला गाडीचा. बाकी आपण ओके आहे, काय टेन्शन नाही. चला आपण आता पुढे जाऊ. चल. पण अचानकच स्पीड झाली, डायरेक्ट गाडी फिरली. आपण डायरेक्ट झाड तर आपण आता चाललो आहोत परशुराम मंदिर. इकडे परशुराम मंदिर आहे, तिकडे चाललो आहोत. तर बघू पुढे. ते पुढे गेलेत, आपण पाठी राहिलो होतो. हा बोल. अरे पार्टी थांबलो होतो, मेमरीज दाखवत नव्हती याच्यात. आलोय. तुम लोग कुठे आहे तुम्ही? हा दिसला, भेटला मला. मंदिर शंकर आर्ट्स. ओके, इथं परशुराम मंदिर आहे. हे परशुराम गावच आहे आणि इथं परशुराम मंदिर असं फेमस मंदिर आहे परशुरामांचं. गाव पण मस्त वाटतंय. गाव एवढं आहे पण रस्ता कसा आहे, एकदम बेकार रस्ता आहे. आणि या गाय साईडला होत नाही. थोडीशी कसरत खड्ड्यांमधून. काय गाव आहे. घरच एकदम चांगले आहेत आणि रस्ता एकदम खराब केलाय. बंगलो बांधलेत, रस्ता कधी येता इथला. लक्ष ना, इकडचे सरपंचाने लक्ष दिलं पाहिजे, रस्ता बनवून. एवढे पर्यटन येतात म्हटल्यावर रस्ता बनवला पाहिजे. सरळ ओके. आता मातीत घालायची पण थोडी खेळीतून पण किती वाटते. छोटासा रस्ता आहे पण भारी आहे रस्ता. सरळ जंगल. तर आपण आता आलो चिपळूणच्या इकडे आलोय, परशुराम गावी. परशुराम मंदिर. आपण पोहोचलोय परशुराम मंदिरच्या इथे. इथं पार्किंग आहे, मस्त बंगला आहे इथे. हे नाही, हे पुढे मंदिर आहे. आपण आता आलो आहोत परशुराम मंदिरच्या इथे. परशुरामांचं मंदिर आहे इथे. खूप जुनं मंदिर आहे.
आहे विष्णूचा 6वा अवतार असं समजलं जातं. हे आहे परशुराम देवस्थान आणि इकडे महेंद्र स्वामी मूर्तीकडे कार्यालय. इथे चप्पल काढू आणि जाऊ. इकडे आहे परशुरामांचं मंदिर. तर आता आपल्या इथून दर्शन झालेलं आहे. आता तुमची निघाली व्हिडिओ, तर हा मी ब्लॉग इथं एंड करतो. आतापर्यंत व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. लाईक करायला विसरू नका, जास्तीत जास्त शेअर पण करा. तर भेटू नवीन दुसऱ्या व्हिडिओमध्ये. अजून पुढे आपल्याला एक्सप्लोर करायचं आहे ते पण टाकेल. तर भेटू तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. भेटूयात. चलो बाय. हा ब्लॉग मी इथं एंड करतो. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.